नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने जी काही परीक्षा सध्या टेट 3 होऊन जवळपास 4 ते 5 महिन्याचा कालावधी सध्या इथं झालेला आहे. आता प्रत्येक उमेदवार जो आहे तर तो सध्या बघा जी काही प्रक्रिया आहे टेट 3 परीक्षेच्या पुढची प्रक्रिया म्हणजे रजिस्ट्रेशन असेल, पवित्र पोर्टल टॅब 2025 सुरू होणे असेल आणि जे काही आपापल्या पद्धतीने जो सध्या या ठिकाणी एक्झाममध्ये मिळालेला स्कोर आहे, तर त्या स्कोरच्या माध्यमातून तुम्हाला जी काही निवड प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी संधी नेमकी किती पर्सेंट तुमची या ठिकाणी असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की सध्या कॉम्पिटिशन जे आहे तर ते कॉम्पिटिशन 2022 आणि 2017च्या परीक्षेच्या अनुषंगाने 2025च्या परीक्षेमध्ये जे काही मार्क मिळालेले आहे तर त्यानुसार बघा आपल्याला सर्वात जास्त 2025 मध्ये कॉम्पिटिशन इथं असणार आहे. कारण ह्याच्यामध्ये पुरुषांपेक्षा महिला उमेदवार जे आहे तर त्या महिला उमेदवारांची संख्या जी आहे तर ती संख्या बघा ह्या ठिकाणी सर्वात जास्त आपल्याला प्रत्येक प्रवर्गामध्ये पाहायला मिळते. 1-2 प्रवर्ग जर सोडले तर त्याच्यामध्ये महिलांची जी काही संख्या आहे तर ती सध्या बघा जास्त आहे आणि जे काही स्कोर आहे तर तो स्कोर देखील जर आपण टॉप 10 किंवा टॉप 20 जर या ठिकाणी उमेदवार प्रत्येक प्रवर्गाचे बघितले तर त्याच्यामध्ये महिला उमेदवार जे आहे तर त्या सर्वात जास्त या ठिकाणी टॉपचे जे काही मार्क आहेत 3 डिजिटचे तर ते सध्या मिळालेलं आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही महिला उमेदवार आहे तर त्या महिला उमेदवारांचा नेमका सेफ स्कोर जो आहे तर तो सेफ स्कोर या ठिकाणी बघा किती असू शकतो. कारण महिला उमेदवारांचा सर्वात जास्त जे काही स्कोर आहे तर तो स्कोर प्रत्येक प्रवर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर कोणत्या प्रवर्गाच्या महिलांना सर्वात जास्त या ठिकाणी संधी जी आहे तर ती संधी बघा खरंच त्या ठिकाणी मिळू शकते का? कारण ह्या ठिकाणी महिलांचं जर संख्या इथं सर्वात जास्त आहे तर महिलांचं जे काही संधीचं प्रमाण असेल सिलेक्शनचं तर त्याच्यामध्ये देखील या ठिकाणी जो काही थोड्याफार प्रमाणात जो काही बदल असेल तर तो बदल या ठिकाणी प्रत्येक प्रवर्गाचा बदलू शकतो. काही महिलांना इथं संधी जी आहे तर ती संधी या ठिकाणी मिळू शकते. काही महिलांना संधी इथं मिळू शकत नाही. तर ते देखील आपण बघणार आहोत. तसंच तुम्हाला निवडीची जी काही संधी आहे तर ती नेमकी कशी मिळणार? कारण ह्याच्यामध्ये आपल्याला शिक्षक भरतीमध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया सध्या होत असतात. त्याच्यात या ठिकाणी तुमचं जे काही सध्या प्रेफरन्स फॉर्म असेल किंवा जे काही सिलेक्शन असेल शाळेचं तर ते नेमकं कसं करायचं त्याच्या बेसवर देखील तुमचं सिलेक्शन जे आहे तर ते सिलेक्शन त्याच्यावरती देखील आधारभूत असतं. तर ते देखील सध्या आपण बघणार आहोत. कारण ह्याच्यामध्ये 2 लाख जे काही प्लस उमेदवार आहे तर त्या उमेदवारांमध्ये फक्त महिला उमेदवार जे आहे तर त्या नेमक्या किती आहे प्रत्येक प्रवर्गाच्या ते देखील बघणार आहोत. तर असं संपूर्ण जे काही ॲनालिसिस आहे तर ते ॲनालिसिस आपण अशा पद्धतीने बघा जे काही चार्ट असेल तर त्याच्या माध्यमातून करणार आहोत. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचं जे काही मनातल्या जे काही सध्या बघा कन्फ्युजन असेल तर ते तुमचं इथं दूर होईल. तर नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. हे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जे महत्त्वाचं बघा चॅनल सध्या क्रिएट करण्यात आलेलं आहे. तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट देखील नक्की सुचवा जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भात रिप्लाय देखील येईल. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की संपूर्ण 2 लाख प्लस जे काही उमेदवारांनी या ठिकाणी परीक्षा जी आहे तर त्या परीक्षा सध्या दिलेली आहे. आता सर्वांचा स्कोर जो आहे तर तो स्कोर इथं आलेला आहे. आता ह्याच्यात जर आपण ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही क्वालिफाय असलेल्या फिमेल कॅन्डिडेट आहे म्हणजे महिला उमेदवार आहे तर त्यांचा जर इथं चार्टनुसार विचार केला तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जे काही महिला आहे तर त्या ओबीसी जो काही प्रवर्ग आहे तर त्या ओबीसी प्रवर्गाच्या महिला आपल्याला इथं पास झालेल्या सध्या बघा कॉम्पिटिशनमध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजे 1 नंबरवरती ओबीसी प्रवर्गाच्या महिला इथं बघा क्वालिफाय झालेल्या सध्या आहे. त्यानंतर 2 नंबरवरती ओपन संदर्भात ज्या काही महिला आहेत तर त्या महिला सर्वात जास्त आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. 3 नंबरला कॉम्पिटिशनमध्ये सध्या ज्या महिला आहेत तर त्या आहे एससी महिला बरोबर. म्हणजे इथं 3 नंबरवरती एससी महिला सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 नंबरवरती जर विचार केला तर इथं 4 नंबरला एससी-बीसी संदर्भात ज्या महिला आहे तर त्या महिला आपल्याला 4 नंबरवर पाहायला मिळत आहे. त्यानंतर 5 नंबरवरती एस-टीच्या ज्या महिला आहे एस-टी प्रवर्गाच्या तर त्या सध्या इथं सर्वात बघा या ठिकाणी टॉपचे स्कोरवाल्या किंवा सर्वात जास्त परीक्षेमध्ये प्रविष्ट झालेल्या महिला उमेदवार पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढे जर विचार केला आपण तर EWSच्या ज्या काही महिला आहे तर त्या 6 नंबरवरती आहे. त्यानंतर पुढचे जर विचार केले तर NTCचे 7 नंबरवर जवळपास महिला आहे. त्यानंतर NTB असेल बरोबर 8 नंबरवर. त्यानंतर VJAच्या महिला आहे 9 नंबरवर. त्यानंतर NTD संदर्भात 10 नंबरवरती आहे आणि सर्वात कमी ज्या महिला आहे उमेदवार तर त्या एस-सी-बी-सी संदर्भात या ठिकाणी आपल्याला 11 नंबरवरती पाहायला मिळत आहे. म्हणजे हा संपूर्ण प्रवर्ग असेल तर त्या प्रवर्गामध्ये
टॉपच्या ज्या काही महिला असेल किंवा सर्वात जास्त जे काही महिला सध्या बघा या ठिकाणी क्वालिफाय झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. आता इथे जर आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये बघा जे काही टॉपच्या जर इथं बघा महिला जर विचार केल्या तर ह्या प्रत्येक प्रवर्गामध्ये जे काही सर्वात जास्त मार्क जे घेतलेले महिला आहेत तर त्या महिला देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ज्या महिलांचं या ठिकाणी सर्वात जास्त मार्क मिळालेले आहे म्हणजे पुरुषांपेक्षा देखील जास्त मार्क मिळाले आहे आणि त्यांनी ओपनचा जो काही क्रायटेरिया सध्या बघा जे काही टीईटी असेल किंवा सीटेट असेल ती जर या ठिकाणी 60% आणि 55% जो सध्या मुद्दा होता म्हणजे तुम्ही जर 60% मार्क घेऊन टीईटी किंवा सीटेट जर उत्तीर्ण झाला असाल तर हे जे काही टॉपचे टेट स्कोर असलेल्या महिला आहेत तर त्यांना ओपनमध्ये देखील जी काही संधी असेल तर ती संधी बघा या ठिकाणी त्यांना मिळत असते. म्हणजे त्यांना त्यांची स्वतःच्या प्रवर्गामध्ये देखील जी वेकेन्सी असेल तिथं देखील संधी असते. त्यानंतर त्यांचं महिला आरक्षण असेल तर त्या ठिकाणी देखील बघा संधी असते. त्यानंतर त्यांचं काही विशेष आरक्षण असेल म्हणजे स्पोर्ट पर्सन असेल किंवा माजी सैनिक असेल तिथं देखील संधी सध्या बघा त्यांना या ठिकाणी मिळते. आणि सर्वात महत्त्वाचं ओपनच्या ज्या काही वेकेन्सी असतात तर तिथं देखील त्यांना संधी मिळते. म्हणजे एका उमेदवाराला एका महिलेला अशा 4-4 ठिकाणी जी संधी आहे तर ती संधी बघा आपल्याला अवेलेबल त्या ठिकाणी होत असते. आता त्यांच्या प्रत्येक प्रवर्गाच्या जे काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी देखील इथं येणं देखील खूप गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये सर्वसाधारणची जी काही पदं असतात म्हणजे इथं जर समजा एखाद्या प्रवर्गामध्ये जर समजा एखाद्या जिल्हा परिषदमध्ये 100 पदं जर आली समजा या ठिकाणी ओपनची 100 पदं जर आली तर ह्या 100 मध्ये महिलांसाठी जी काही पदं असतात तर ती पदं या ठिकाणी जवळपास जी असेल 50 पदं आपण पकडूया तर ह्या पदामध्ये देखील त्यांना जी संधी असेल तर ती संधी सध्या बघा अवेलेबल त्या ठिकाणी होत असते. आता ह्याच्यात जर विचार केला आपण तर इथं संपूर्ण जे काही प्रवर्गानुसार एकूण जी आकडेवारी आहे तर ती आकडेवारी नेमकी किती आहे तर ते देखील तुम्हाला ह्याच्यावरनं लक्षात येईल. आता इथं सर्वात जास्त जी काही आकडेवारी आहे तर ती आकडेवारी सांगितल्याप्रमाणे इथं या ठिकाणी बघा ओबीसी जो काही प्रवर्ग आहे तर 43,500 जवळपास 74 एवढ्या ज्या आहेत तर त्या महिला उमेदवार सध्या बघा इथं पाहायला मिळत आहे. त्यानंतर एस टी प्रवर्गाचे जे 8,482 एवढ्या महिला या ठिकाणी सध्या टेट स्कोअर या ठिकाणी जो असेल तर तो महिलांचा पाहायला मिळतोय. त्यानंतर पुढे जर विचार केला आपण तर ईडब्ल्यूएसच्या ज्या महिला आहेत तर त्या 5,922 एवढ्या महिला आहे. ओपनच्या महिला जर विचार केला तर इथं 26,475 एवढ्या महिला आहे. त्यानंतर NTDच्या महिला 2,614 एवढ्या क्वालिफाय झालेल्या आहे. NTCच्या 4,983 आहे. त्यानंतर NTBच्या 3,086 आहे. म्हणजे इथं तुम्ही बघू शकता की आपलं जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन किती इथं जबरदस्त सध्या बघा असणार आहे. त्याच्यामध्ये विजेचा जर विचार केला तर 2,656 महिला आहे. त्यानंतर SCच्या 19,194, SBC संदर्भात 9,008 महिला आहे आणि SBC ह्या ठिकाणी जी काही महिला आहे तर त्या 20,078 म्हणजे इथे सर्वात कमी जर महिला असेल तर त्या SBC संदर्भात महिला आपल्याला सध्या बघा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये एकंदरीत जर विचार केला तर कॉम्पिटिशन जे आहे तर ते कॉम्पिटिशन महिलांचंच सध्या बघा सर्वात जास्त इथं असणार आहे. आता टोटल जर बघितली तर 1,28,062 एवढे जे काही टोटल महिला सध्या बघा आपल्याला फक्त शिक्षक भरतीमध्ये या ठिकाणी जे काही सर्वात जास्त जे काही मार्क असेल किंवा सर्वात जास्त प्रविष्ट झालेल्या परीक्षेमध्ये महिला इथं पाहायला मिळत आहे. आता इथे महिला जो काही सध्या बघा कोटा आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेकेन्सी आल्या तर इथं ज्या महिला आहेत तर त्या महिलांना संधी इथं मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला आपण तर ओबीसीच्या 34% आहे. त्यानंतर ओपनचे 20% जवळपास महिला आहे 100%चा जर विचार केला. त्यानंतर या ठिकाणी STच्या 6% असेल. EWSचे जवळपास 4.5% महिला आहे. 60% SCBCच्या आहे. SCच्या 15% जवळपास महिला आहे विजे संदर्भात. त्यानंतर NTB, NTC, NTD हे 2 ते 3% प्रत्येकाचे सध्या बघा एवढे महिला संपूर्ण या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. आता ह्याच्यात जर तुम्ही विचार केला तर नेमकी महिला ज्या आहे तर त्या महिलांमध्ये कोणत्या महिलांना या ठिकाणी सर्वात जास्त संधी सध्या बघा असणार आहे. कारण इथे संधी जी आहे तर ती संधी असणारही आणि काही सध्या बघा जे काही प्रवर्गातील महिलांना संधी नसणारही. कारण ह्याच्यामध्ये जर विचार केला तर तुमचा सर्वात महत्त्वाचा जो काही टेट स्कोर आहे तर तो सध्या बघा या ठिकाणी मॅटर करणार आहे. आता प्रत्येक महिलेला जो काही शिक्षक भरतीमध्ये संधी मिळेलच असं ह्या ठिकाणी नसणार. कारण
सर्वात महत्त्वाचा जो काही टेट स्कोर आहे, तर हा टेट स्कोर सर्वात महत्त्वाचं बघा त्या ठिकाणी तुमचं मॅटर करणार आहे. आता याच्यामध्ये जर समजा एखाद्या प्रवर्गामध्ये महिलांचा सध्या 50 वेकेन्सी जर आल्या, तर त्याच्यामध्ये टॉपच्या ज्या काही महिला असेल तर त्या महिलाच त्या ठिकाणी सिलेक्ट होणार. मग आता याच्यामध्ये टॉपचे जे काही मार्क आहे, तर त्या मार्कानुसार परत त्याला जी काही जोड असेल ती म्हणजे तुम्ही टी किंवा सीटेट उत्तीर्ण आहात का, त्यानंतर तुमची जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती नेमकी कोणत्या गटासाठी, तुम्ही 1ली ते 5वी साठी पात्र आहात का, 6 ते 8 साठी पात्र आहात का, किंवा 9 ते 10 साठी पात्र आहात का, तर हे घटक देखील तुमच्या निवडीसाठी बघा या ठिकाणी विशेष महत्त्वाचे असणार आहे. बरोबर, कारण ह्याच्यामध्ये कोणती महिला कोणत्या गटासाठी पात्र आहे तर ते सध्या अजूनही कोणाला माहिती नाही. म्हणजे तुमच्या पुढे जरी या ठिकाणी 100 महिला जरी असेल, तुमचा नंबर या ठिकाणी 200 नंबरवा असेल आणि तुमच्या पुढे या ठिकाणी 100 ते 200 महिला जरी असेल, परंतु ह्या तुमच्या पुढच्या महिला आहे, तर ह्या महिला नेमक्या कोणत्या गटासाठी पात्र आहात, कोणता या ठिकाणी जो काही सीटेट असेल किंवा टी असेल, तर ते कोणत्या महिला या ठिकाणी पात्र आहे किंवा नाही ते देखील आपल्याला माहिती नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये जवळपास जे काही महिला आहे, तर त्या महिला ठराविकच महिला तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये सध्या असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये संधी तुम्हाला मिळू देखील शकते आणि संधी जी असेल तर ती संधी या ठिकाणी मिळू देखील शकत नाही. बरोबर, म्हणजे जास्त जर इथं संपूर्ण जर पात्रतेसंदर्भात बघा महिला असेल, तर ज्या काही कमी मार्कवाले महिला असेल तर त्यांना संधी जी आहे तर ती संधी कमी प्रमाणात त्यांना उपलब्ध इथं होऊ शकते. म्हणून हे जे घटक आहे तर हे घटक देखील खूप महत्त्वाचे असणार आहे. बरोबर, तर ज्या महिलांचं टी उत्तीर्ण आहे, सीटेट उत्तीर्ण आहे, ज्या महिलांची शैक्षणिक पात्रता 1 ते 5 असेल किंवा 6 ते 8 असेल किंवा मग डायरेक्ट 1 ते 12 पर्यंत असेल, तर त्यांना संधी जी असेल तर ती संधी सर्वात जास्त त्यांना ह्या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये असणार. कारण 1 ते 5 मध्ये नाही झालं तर 6 ते 8 मध्ये सिलेक्शन होऊ शकतं. इथं नाही झालं तर जे काही 9 ते 12चा वर्ग असेल तिथं त्यांचं कुठं ना कुठं सिलेक्शन होऊ शकतं. त्यांचा जर स्टेट स्कोर जो असेल तर तो सर्वात हायेस्ट असेल तर त्यांना इथं संधी मिळू शकते. परंतु ह्यापैकी जर तुमचं टी किंवा सीटेट नसेल आणि तुमचा स्कोर जरी देखील असेल तरी देखील जी काही संधी असेल तर ती संधी तुम्हाला पुढे त्या ठिकाणी शक्यता त्या ठिकाणी कमी होऊ शकते. कारण पुढची जी काही वेकेन्सी असणार आहे तर ती इंटरव्ह्यू संदर्भात असणार आहे 9 ते 12वी संदर्भात. तर त्याच्यामध्ये जी काही संधी असेल तर ती संधी आपल्याला माहिती आहे की थोडी कमी प्रमाणात असते. तर अशा पद्धतीने हे मॅटर तुमचं इथं होणार आहे. आता ह्याच्यामध्ये ज्या महिलांचं सर्वात जास्त बघा स्कोर आहे, जे टी पास आहे, जे संपूर्ण गटासाठी पात्र आहात, तर अशा महिलांनी सर्वात महत्त्वाची जी काही काळजी आहे निवड होण्याच्या अनुषंगाने, तर ती नेमकी काय घेतली पाहिजे, तर ती म्हणजे ह्या ठिकाणी जेव्हा पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होईल, तर त्या पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर तुमचं जे काही माहिती आहे, तर ती माहिती बघा त्याच्यामध्ये व्यवस्थित भरली गेली पाहिजे. तुमची शैक्षणिक जी काही माहिती असेल, तुमचा विषय नेमका कोणता आहे, ते व्यवस्थित त्या ठिकाणी भरले गेले पाहिजे. म्हणजे आगामी जेव्हा तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होतात, शाळेचे जे काही वेकेन्सी जनरेट होते, तर ती तुमची शैक्षणिक जे काही विषय असतात, तर त्या विषयाच्या आधारभूत सध्या बघा जनरेट होत असतात. मग ह्याच्यामध्ये आपले विषय पदवीला नेमके कोणते आहे, ते व्यवस्थित त्या ठिकाणी बघा भरले गेले पाहिजे. ती एक काळजी त्या ठिकाणी बघा घ्यायला पडते. त्यानंतर जे काही शैक्षणिक गट असेल, म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रेफरन्स जनरेट होतात, तर ते नेमके संपूर्ण तुमची शैक्षणिक पात्रतेनुसार जनरेट होतात. मग त्याच्यामध्ये नेमकं प्राधान्यक्रम देताना आपला जो काही प्राधान्यक्रम आहे तर तो बघा व्यवस्थित अभ्यास करून त्या ठिकाणी द्यावा लागतो. म्हणजे जेणेकरून आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये आपल्या प्रवर्गाची वेकेन्सी तिथं आहे किंवा नाही ते देखील बघावं लागतं. आणि सर्वात महत्त्वाचं जे काही शैक्षणिक गट असतात तर त्या गटाची बघा आपल्याला व्यवस्थित निवड करावी लागते. म्हणजे आपल्याला 1 ते 5 साठी जॉब पाहिजे का 6 ते 8 साठी पाहिजे, 9 ते 10 साठी पाहिजे, तर ते देखील व्यवस्थित बघा निवडायला पडतं. आता ह्या संपूर्ण जे काही प्रक्रिया आहे, तर ह्या प्रक्रिया बघा नंतरच्या प्रक्रिया असणार आहे. पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन वगैरे संपूर्ण झाल्यानंतर जाहिरात येईल, त्यानंतरच्या ह्या प्रक्रिया असणार आहे. तर ह्या संदर्भात देखील तुम्हाला वेळोवेळी पुढे मार्गदर्शन ह्या चॅनलवरती तुम्हाला केलं जाईल. तर नक्की चॅनलला शेवटपर्यंत जॉईन राहा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे देखील गाईडन्स केलं जाईल. आता इथे सगळ्यात जास्त जरी मार्क असेल, परंतु तुम्ही व्यवस्थित प्राधान्यक्रम इथं जर तुम्ही दिला नाही, तर तुमचं सिलेक्शनचं जे काही सध्या बघा टक्केवारी आहे, तर ती कमी देखील होऊ शकते. कारण सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी तुमचं विषयाची नोंद होणे देखील गरजेची आहे. कारण पवित्र पोर्टल सुरू होईल तेव्हा काही उमेदवारांना नेमकं कोणता विषय सध्या बघा नोंदणी करायची, त्याचं जे काही मार्गदर्शन सध्या नसतं
आणि त्यांना प्रेफरन्स चुकीचे जनरेट होतात. जे सध्या बघा त्यांची पात्रता नसते असे देखील प्रेफरन्स जनरेट होतात आणि त्यांची जी काही मार्क असून देखील निवड असेल तर ती निवड तिथं होत नाही. म्हणून हा घटक सध्या महत्त्वाचा आहे. तर ह्याच्यावरती तुम्हाला पुढे आपण योग्य ते मार्गदर्शन करू. तर सध्या किती मार्क्सपर्यंत या ठिकाणी होप्स ठेवू शकतात महिला उमेदवार, कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रवर्गाचे महिला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गाचं जे काही सध्या बघा वेकेन्सी जशी तशी तुमची निवडीची जी काही शक्यता आहे तर ती शक्यता देखील असणार आहे. आता प्रत्येक प्रवर्गाचे आपण कट ऑफ संदर्भात जे काही होप संदर्भात व्हिडिओ देखील आहे ते देखील तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर या ठिकाणी सध्या पोस्ट करण्यात आलेले आहे. तर सध्या या ठिकाणी कॉम्पिटिशन जी आहे तर ती कॉम्पिटिशन 1,28,000 उमेदवारांची इथं सगळ्यात जास्त असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही रिस्क असलेले उमेदवार आहे महिला आहे तर त्या ओपनच्या सध्या बघा या ठिकाणी असणार आहे. कारण ओपन संदर्भात ज्या काही वेकेन्सी असतात तर त्या मुळात ओपनच्याच वेकेन्सी, ओपनचे जे काही उमेदवार असतात तर त्यांना सध्या त्या मिळत नाही. कारण ह्याच्यामध्ये इथं NTBचा उमेदवार देखील ओपनमध्ये त्याला वेकेन्सी जी असेल तर ती इथं मिळू शकते. त्याचा स्कोअर चांगला असेल, ओपनचं क्रायटेरिया क्रॅक केलेला असेल. विजेचे देखील त्यांना ओपनमध्ये संधी मिळते. म्हणजे एकंदरीत संपूर्ण जे काही प्रवर्गाचे उमेदवार आहे तर त्यांना ओपनमध्ये सर्वात पहिली संधी त्यांना अवेलेबल होत असते. म्हणजे इथं जर विचार केला तर निम्मेपेक्षा जास्त वेकेन्सी ह्या इतर प्रवर्गाचे जे काही उमेदवार आहे टॉपचे उमेदवार तर ते उमेदवार ओपनमध्ये सध्या डायरेक्ट निवडले जातात. म्हणजे जो ओरिजिनल ओपनचा उमेदवार असेल तर त्यांना बघा या ठिकाणी कुठंतरी संधी जी आहे तर ते त्यांच्या प्रवर्गामध्ये कमी प्रमाणात अवेलेबल होते. बरोबर, म्हणजे ह्याच्यामध्ये आता सर्वात जास्त जरी इथं महिला उमेदवार जरी असल्या परंतु महिलांची जर वेकेन्सीज या ठिकाणी कमी प्रमाणात आली तर इथं महिलांना देखील सध्या शिक्षक भरतीमध्ये फटका इथं बसू शकतो. कारण जर वेकेन्सीज कमी आली तर नेमकं सिलेक्शन जे आहे तर ते सिलेक्शन कसं काय होणार. बरोबर, कारण इथे सर्वात जास्त जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन महिला वर्गाचंच इथं सध्या असणार आहे. कारण त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये इतर जे काही उमेदवार आहेत तर ते उमेदवार सध्या बघा सर्वसाधारण जी पोस्ट असते तर त्याच्यामध्ये असणारच, परंतु स्वतःच्या जे काही महिला राखीव जे काही सध्या पोस्ट असतात तर त्या पोस्टमध्ये स्वतःच्या प्रवर्गातील एवढ्या सगळ्या महिला सध्या त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. आता उदाहरणार्थ इथं जर समजा SCच्या जर आपण घेतल्या SCचे तर इथं 19,184 एवढे महिला सध्या बघा आहे. मग ह्याच्यामध्ये स्वतःच्या प्रवर्गातल्या एवढ्या महिला ज्या आहेत तर ह्या बघा त्यांच्या एकमेकांच्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आणि इथं वेकेन्सी जर महिलांची कमी आली तर कॉम्पिटिशन किती वाढू शकतं ते देखील तुम्ही लक्षात घेऊ शकता. आता वेकेन्सी जास्त आली तर महिलांना देखील इथं संधी जी आहे तर ती संधी देखील मिळणार आणि जर कमी सध्या वेकेन्सी आली महिलांसंदर्भात तर जे कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन देखील इथं वाढू शकतं. म्हणून ह्याच्यामध्ये स्कोर असेल तरी देखील सध्या बघा शेवटचं म्हणजे जे काही प्रेफरन्स देणं आहे तर ते देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण ह्याच्यामध्ये जोपर्यंत जाहिरात येत नाही किती सध्या बघा वेकेन्सी आली आहे ते माहिती पडत नाही तोपर्यंत जो अंदाज असेल तर तो अंदाज आपण ह्या ठिकाणी सध्या तात्पुरता लावू शकतो. तर ही एक महत्त्वाची जी काही महिलांसंदर्भात जी काही संधीचे अनुषंगाने महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. तुमची निवड जी आहे तर ती निवड बघा नक्कीच या ठिकाणी होणार. तर त्या संदर्भात पुढे देखील आपण मार्गदर्शन करणार आहोत. तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट नक्की कळवा. तुमचा स्कोर असेल तो नक्की कळवा. त्याच्यावरती तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.